हॅलो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग आफ्टर लॉंग टाईम. म्हणजे खूप दिवसांनी मी ब्लॉग करते. तुम्हाला व्हिडिओ जे बघायला मिळतात माझे डेलीचे, ते माझे थोडे आधीचे व्हिडिओ आहेत. आज व्हिडिओ करायचं रिझन की घरी आले होते सपना आणि सपनाची मम्मी म्हणजे मामी आणि सपना आल्या होत्या. मग मी तेच व्योमला विचारत होते कोण आले सांग तुला भेटायला म्हणून. मग इथे मामी आणि सपना आले होते कारण त्यांची वास्तुशांती आहे घराची 26 मार्चला. मग त्याची थोडी शॉपिंग करायची होती त्यांना, त्यासाठी ते आले होते. इथे बेळगावमध्ये होलसेलमध्ये लास्ट टाईम एकदा त्यांच्या फंक्शनला आम्ही साड्या घेतल्या होत्या. मग तिथूनच परत एकदा साड्या घ्यायसाठी आले होते मामी आणि सपना. मग आम्ही जेवलो पहिला सगळे आणि साडी घ्यायला गेलो. इथे मी आंटीना सांगून येत होते साडी घेऊन येते म्हणून. मग इथे वर आयू बोलवा लागलेली काकू काकू म्हणून. तिला काकू माहिती आहे आणि आत्ती माहिती आहे. मग सपनाच्या मम्मीला तिने नाही बघितलेलं, मग ते कोण आहे तिला ओळखलं नव्हतं. तिथे आवाज देत होती. मग तिला बाय बोलून आम्ही आलो. आणि एक मुरुडीचं दुकान जाऊ दे मुरुडीचं दुकान शॉप SS मुरुडी असं आहे ते होलसेल एक दुकान आहे, शॉप आहे. तिथे आम्ही साड्या बघायला गेलो. ते जवळच आहे घरापासून थोडं. मग आम्ही चालतच गेलो पहिला. मी मामी सपना व्योमला घेऊन उन्हामध्ये. बरेच लोक खूप लांबून लांबून येतात होलसेलमध्ये आयारासाठी साड्या घ्यायला. इथे आले होते बघा, हे बाहेरचे लोक गाड्या वगैरे घेऊन आलेले आहेत. हे सगळे साड्या घेऊन जाण्यासाठीच आले होते. मग इथं आम्ही गेलो साड्या बघायला. खूप चांगल्या चांगल्या होलसेल रेटमध्ये साड्या भेटल्या आम्हाला इथे. आणि 15-20 मिनटामध्ये आमची खरेदी पण झाली. 20 साड्या आम्ही तेवढ्या 20 मिनटात घेऊन बाहेर पण पडलो. खूप फास्टमध्ये आम्ही साड्या बघितल्या आणि चॉईस केल्या. फर्स्ट टाईम असं झालं असेल की आम्ही लवकरात लवकर 20 साड्या घेऊन बाहेर आलो. इथे तुम्ही आता सगळं बघू शकता. त्यांचा साड्यांचा स्टॉक वगैरे खूप चांगल्या साड्या असतात त्यांच्याकडे आणि होलसेल रेटमध्ये मिळतात. आयारासाठी वगैरे खूप चांगल्या आहेत. प्लस अशा कांजीवरम किंवा बनारसी सिल्कसुद्धा त्यांचा न्यू स्टॉक तिथे आता मी सुरुवातीला दाखवला तिथे सगळ्या होत्या त्या टाईपच्या साड्या. आणि इकडे सगळ्या काटापदराच्या. आणि वरच्या फ्लोअरला आम्ही गेलो तिथे आयारासाठीच्या सिम्पल साड्या 400-500 रुपयेपर्यंत अशा होत्या तिथे. रेट पण रिजनेबल होते, साड्या पण चांगल्या होत्या.
त्यांनाही तुम्हाला सांगणार आहे आता. मग हे आम्ही सगळं इथे बघून साड्या सिलेक्ट करून ठेवल्या होत्या आणि असे एकदम गट्टे गट्टे पण घेतले तर मिळतात आणि तुम्ही होलसेलमध्ये घेतलं तर त्यांनी रेट अजून कमी करतात सिंगल साडीपेक्षा. कशा वाटल्या तुम्हाला साड्या हे कमेंटमध्ये सांगा. फायनली आम्ही SS मोरडीमधून साड्या घेऊन घरी आलो आणि घरी आल्यानंतर खूप ऊन होतं. उन्हातून चालत आल्यामुळे तहान लागली होती, त्यामुळे पाणी पण पिलं आणि तसंच कोल्ड्रिंक्ससुद्धा पिलं. आणि नंतर आम्ही सगळे ऑटोमधून BSCसाठी आलो आणि BSCच्या दारात आलो तर बघतो तर काय BSC क्लोज. BSCचा मॉल हा बंद होता. मग काय करायचं मला इथंपर्यंत स्पेशल रिक्षा करून आलो आम्ही आणि मॉल बंद. टर्न घेऊन आलो तर कळालं की BSCचा मॉल हा चालू आहे, पण आतल्या बाजूनी चालू आहे आणि हा सस्पेन्स आहे, मी तर व्लॉगमध्ये टाकते. मग बंद होतं कारण हे कर्नाटक बंद असं वगैरे काहीतरी चालू होतं, म्हणून हे असं पुढून गेट बंद केलं होतं आणि मोस्टली दुकानं सगळे चालूच होते, बंद तरी कुठलंच काही नव्हतं. आम्ही आलो मागच्या दरवाजांमधून BSCमध्ये आत आलो आणि तिथे घ्यायच्या होत्या साड्या मामीला, म्हणजे सगळ्यांसाठी अशा घेतल्या होत्या. पण आम्ही मुरुडीमध्ये विचारलं होतं की नऊवारी साडी भेटते का. तिथे नऊवारी साडी आम्हाला भेटली नाही. ज्या होत्या त्या देवासाठी वगैरे करायच्या अशा होत्या, त्यामुळे मग मामीला घेऊन आम्ही BSCला आलो होतो साडी बघायला. मग आज्यांसाठी तिथे साड्या सिलेक्ट केल्या आम्ही, तुम्हाला पुढे दिसतील ब्लॉगमध्ये. मग आजीसाठी आणि मामी अजून एक कोणासाठी तरी अशा 2 साड्या नऊवारी तिथे घेतल्या मामीने. So bright, baila conmigo toda la night. El ritmo suena, can you feel? Move your body, it's so real. Vuélvete loco, don't stop now. Sigue el ritmo, I'll show you how. Fuego en el aire, burning high, feel the heat. Bajo el sky, baila, baila, sin parar. Shake your body, shine like stars. Baila, baila, en el mar. Keep it going, no queda igual. Luna llena, shining down, pies descalzos on the ground, latido fuerte, boom boom boom, take me higher, feel the zoom. Ooh yeah, break it down, feel the sway, cerca de mí, don't run away. Tempo beats, let's ignite, dance with me through the night. Baila, 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 sin parar, shake
फ्लोअर साड्यांच्या आम्ही पाहिल्यानंतर वर आलो होतो सेकंड फ्लोअरला, म्हणजे ग्राउंड फ्लोअर फर्स्ट फ्लोअर झाल्यावर सेकंड फ्लोअरला. तिथे सपनाला थोडे शॉर्ट टॉप बघायचे होते, मग जे असे जीन्सवर वगैरे घालता येईल कुर्ती टाईप असे बघायचे होते, त्यासाठी आम्ही वर आलो होतो. पण ते टॉप थोडेसे ओव्हर प्राईज होते, मग ते काय आम्ही पाहिलं नाही. मग कॉर्ड सेट बघत होती ती कसे वाटतात ते, मग तेच मामीला विचारत होती, दाखवत होती. तवर व्योमिक मस्तपैकी झोप काढून उठला होता. त्यातच खेळता खेळता त्याला लागलं होतं डोक्याला, खूप रडत होता. ते मी व्हिडिओ नाही केलेलं, पण इथेच त्याला लागलं होतं खेळताना. फायनल सगळं शॉपिंग वगैरे झाली. फायनल बिल करून आम्ही तिथून बाहेर पडलो. येता येता तिथेच ऑटो सब्स मिळाली आम्हाला लवकर. मग घरी आलो. घरी आल्यानंतर मिस्टर पण आले होते, त्यांना जेवायला दिलं. आणि मामीला म्हणलं मोमोज खायचं क्रेविंग झालं होतं आम्हाला, मग मामीला पण खायला होईल म्हणून आम्ही आणि सपना मोमोज आणायला गेलो. मग मस्तपैकी कुरकुरे मोमोज, चिकन कुरकुरे मोमोज आणि स्टीम मोमोज आम्ही घेऊन आलो घरी पार्सल. आणि येऊन थोडं थोडं खाल्लं, कारण जाताना आम्ही जेवलोच होतो फुल. मग येऊन थोडंसं स्नॅक्स म्हणून मोमोज वगैरे खाल्ले. मिस्टर पण जेवले होते, त्यांनी काही खाल्ले नाही, दिलं होतं पण. मग त्यांनी जेवून ऑफिसला गेले. मग इकडे मामीला दिलं आम्ही ट्राय करायला, मिस्टरांना मामीला. मस्तपैकी आम्ही मोमोज एन्जॉय केले. वाव, मला तर खूप आवडतं, त्यांना नाही आवडत, त्यांनी खाल्ले नाही. स्टीम मोमोज थोडा एक घेतला, टेस्ट केला. त्याच्यानंतर हे सगळं खाऊन वगैरे झालं. मामी अंबिकाला पण थोडे भेटून आले आणि नंतर गेल्या त्यांनी रिटर्न. आजच फंक्शन असल्यामुळे नाही राहिलं त्यांनी. चला आता पटकन चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.